हॅलो मैत्रिणींनो, आज आपण घरच्या घरी डेअरीसारखं घट्टसर दही कसं लावायचं ते बघणार आहोत. खूप जणींचं दही लावताना चुकतं, तर ते का चुकतं ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल. तर आता आपण साधारण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि ते मंद आचेवर गरम करत ठेवलेलं आहे. दुधाला पूर्ण उकळी काढून घेणार आहोत आणि एक स्वच्छ भांडं धुवून घेणार आहोत ज्याच्यामध्ये आपल्याला दही लावायचं आहे. तर दही लावण्यासाठी ते भांडं स्वच्छ केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण गरम झालेलं दूध कोमट करून ओतणार आहोत. आता दही लावण्यासाठी कोमट दूध आणि 1-2 चमचे, 1 चमचासुद्धा दही चालतं. तर तुम्ही जे विरजण घेणार आहात ते म्हणजे दही, तर ते फेटून घ्यायचं आहे. स्वच्छ एकदा बाउलमध्ये ठेवून चांगल्या चमच्याने एकदम फेटून घ्यायचं आहे, म्हणजे गुठळ्या राहणार नाहीत आणि ते कोमट दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. तर हे बघा, अशा पद्धतीने मी आता ते स्वच्छ एकदम वाटीमध्ये काढून घेतले आणि ते चांगलं चमच्याने फेटून घेतलेलं आहे. आता जे दूध आपण गरम करत ठेवलेलं आहे ते गरम होत आलेलं आहे, तर ते बघूया आपण. आणि पूर्ण गरम झाल्यानंतर कोमट व्हायला त्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. दूध गरम करताना आच एकदम मंद ठेवायची आहे गॅसची, जेणेकरून ते व्यवस्थित गरम होईल. तर आता बघा, एकदम छानपैकी उकळी आलेली आहे दुधाला. पूर्ण व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत. तर आता आम्ही गॅस बंद केलेला आहे आणि दूध कोमट करून घेतलेलं आहे. आता हे कोमट झालेलं दूध जे आहे ते आपण या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर काढून घेतलेलं आहे. अजून थोडं कोमट करायला पाहिजे. आता त्याच्यामध्ये जे आपण फेटून घेतलेलं दही आहे ते मिक्स करणार आहोत. तर या लेवलला एकदम कोमट, म्हणजे हाताला चटका लागणार नाही इतपत कोमट झालं की त्याच्यामध्ये फेटून घेतलेलं दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि चमच्याने पुन्हा ते सगळं मिश्रण ढवळून घ्यायचे, जेणेकरून संपूर्ण दुधामध्ये त्या दह्याचा अर्क उतरला पाहिजे. तर बघा, मी अशा पद्धतीने ढवळून घेते आहे. ते मस्तपैकी आता हलवून व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आता हे भांडं आपण गरम ठिकाणी ठेवून द्यायचं 5 ते 6 तासासाठी. तर माझ्याकडे हॉटपॉट आहे. तुम्ही गरम असं उबदार कपड्यामध्ये सुद्धा बाजूने लपेटून हे भांडं ठेवू शकता. आता हॉटपॉटमध्ये तेवढं टेम्परेचर ठीक वाटतं मला, म्हणून मी हॉटपॉटमध्ये डायरेक्ट ते भांडं ठेवते. आणि हॉटपॉट साईडला करून 5 ते 6 तासासाठी ठेवायचं आहे. मध्ये मध्ये उघडून बघायचं नाही. तर आता 5 ते 6 तासासाठी मी हे पॅक करून ठेवून देते आहे. आता 5 ते 6 तास झाले, मी उघडून बघते तर दही व्यवस्थित लागलेलं आहे. याच्यापेक्षा जास्त वेळ ठेवलं तर एकदम खड्यासारखं मस्तपैकी दही होईल. पण जे आता 6 तासानंतर रेडी आहे ते मी तुम्हाला दाखवते आहे. तर बघा, या भांड्यामध्ये दही, आपण असं भांडं हलवलं तरी ते अलगद कळून येते की दही व्यवस्थित तयार झालेलं आहे. तर आता सुरीच्या साहाय्याने थोडंसं कट होतं आहे की नाही आपण बघून घेऊया. ते कट करता येते, म्हणजे दही लागलेलं आहे आपलं. आता तुम्ही 8 तासापर्यंत जर हे ठेवलं ना तर अगदी त्याच्या करवसासारख्या वड्या पडतील. पण मी हे 7 तासच ठेवलं आणि तुम्हाला जे आहे ते दाखवते. इतपत दही लागलेलं आहे घट्टसर. याच्यापेक्षा घट्ट पाहिजे तर तुम्ही न हलवता डायरेक्ट 7